नमस्कार. गोष्टींचा गावच्या 76व्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं गट्टूकडून मनपूर्वक स्वागत. आज आपण एका टोपीची गोष्ट ऐकणार आहोत. टोपी. काही दिवसांपूर्वी बघा आपण अशीच एक टोपीची गोष्ट ऐकली होती, आठवते का? तिचं नाव होतं गम्माडी गंमत टोपीची. आज सुद्धा आपण टोपीची गोष्ट ऐकूया. आता ही टोपी कुणाची, त्या टोपीमुळे काय काय झालं, ती टोपी कोणी तयार केली, हे सगळं आपल्याला या गोष्टीमध्ये हळूहळू कळणार आहे. ही गोष्ट लिहिली आहे मीनाताई किणीकर यांनी. या मीनाताईंच्या ना खूप साऱ्या गोष्टी मला किशोर मासिकामध्ये वाचायला मिळाल्यात आणि किशोर मासिकातली जी कुठली गोष्ट मला आवडत असेल ती गोष्ट मीनाताईंनी लिहिलेली असते, हे माझ्या आता लक्षात येत चाललंय. थोडक्यात या मीनाताईंनी खूप मस्त मस्त गोष्टी लिहिल्यात. थँक्यू मीनाताई. तर आजची आपली मीनाताईंची गोष्ट, ही गोष्ट मला किशोर मासिकाच्या 2007 सालच्या एप्रिल महिन्याच्या अंकामध्ये वाचायला मिळाली. ह्या गोष्टीचं नाव टोपी. आणि आता आपण गोष्टीला सुरुवात करूया. ही गोष्ट एका अँडर्स नावाच्या मुलाची आहे बरं का. या अँडर्सला आज इतकं मस्त वाटत होतं ना की काही विचारूच नका. कारण त्यानं आज नवी कोरी रंगीत छान टोपी घातली होती. त्याला वाटत होतं की इतकी सुंदर टोपी कधी कोणी पाहिलीच नसेल. का माहितीये? कारण ती टोपी त्याच्या आईनं विणली होती आणि अँडर्सला खात्रीच होती की त्याच्या आई इतकं सुंदर कोणीही काहीही करू शकणार नाही. त्या टोपीचा ना रंग एकदम असा लाल होता आणि टोपी विणता विणता आई जवळची लाल लोकर संपली. म्हणून मग आईनं टोपीच्या मध्यभागी छानसा निळा गोंडा शिवून टाकला. टोपी घालून अँडर्सनं आरशात पाहिलं आणि तो एकदम खुश झाला. त्याच्या मनात विचार आला की जॉनकडे जावं का टोपी दाखवायला. जॉन म्हणजे अँडर्सचा मित्र. अँडर्स विचार करत होता तेवढ्यात बाहेरून दादा आला आणि तो अँडर्सकडे बघतच राहिला. तो म्हणला, अरे काय छान आणि सही दिसते रे तुझी टोपी. मान ताट करत अँडर्सनं परत एकदा आरशात पाहिलं तर त्याच्या मागे त्याची ताई येऊन उभी राहिली. ती म्हणली, हा टोपीचा लाल रंग तुला अगदी खुलून दिसतोय हा, आणि तू मान हलवलीस की तो निळा गोंडा अगदी मस्त डोलतोय. ताई आणि दादानं केलेलं कौतुक पाहून अँडर्सला एकदम बाहेर जायची घाई झाली. त्याच्या आईमुळे तो आज किती छान दिसतोय हे त्याला सगळ्यांना दाखवायचं होतं ना. मग खिशात हात घालून अँडर्स फिरायला बाहेर पडला. अँडर्सनं रस्ता क्रॉस केला. भेटणारे सगळे त्याच्या टोपीकडे पाहत होते. सगळ्यात पहिल्यांदा त्याला कोण भेटलं माहितीये? एक शेतकरी. लाकडाच्या ओंडक्यानं भरलेल्या घोडागाडीबरोबर तो चालत होता. त्याचं लक्ष अँडर्सच्या टोपीकडे गेलं. ती सुंदर टोपी पाहून त्याला अभिवादन केलं. तो एवढा वाकला की तो अगदी जमिनीलाच टेकला. अँडर्स मात्र अगदी ताठ मानेनं त्याच्या जवळून गेला. रस्त्याच्या वळणावर कातडी कमावण्याचं एक दुकान होतं. त्या दुकानदाराचा मुलगा लार्स रस्त्यावरच उभा होता. हा लार्स चांगला आडदांड होता. त्यानं मोठे बूट घातलेले होते आणि तो खिशामध्ये चाकू बाळगत असे. त्याने अँडर्सची टोपी पाहिली आणि तिच्याकडे टक लावून पाहतच राहिला. त्याच्या टोपीच्या निळ्या गोंड्याकडे बोट दाखवत लार्स त्याला म्हणाला, मला तुझी टोपी दे आणि तू माझी घे, आपण आदला बदल करू. अँडर्स म्हणाला, नाही, मी नाही टोपीच्या आदला बदल करणार. तो म्हणला, अरे पाहिजे तर माझ्या खिशातला चाकू सुद्धा तुला देतो. आता हा चाकू फारच सुंदर होता बरं का. चाकू मिळाला असताना तर अँडर्सला एकदम आपण मोठे झालोय असं वाटलं असतं. पण चाकूच काय, या वेळेला सगळं जग मिळालं तरी अँडर्स त्याच्या आईने विणलेली टोपी कुणालाही देणार नव्हता. नाही, मी काही टोपी देणार नाही. तो ओरडला आणि लार्सला बाय बाय करून लगेच पुढे चालू लागला. थोडंसं चालून गेल्यावर अँडर्सला एक बाई भेटल्या. बाईंनी खूप गमतीदार पोशाख केला होता. त्यांनी अँडर्सला मोठ्या प्रेमानं अभिवादन केलं. अभिवादन म्हणजे नमस्कार, हाय, हॅलो असं केलं. अँडर्सने त्यांना अभिवादन केलं. तसा त्याच्या टोपीचा निळा गोंडा झोकात हल्ला. त्या बाई म्हणाल्या, मुला, या टोपीमुळे तू फारच सुंदर दिसतोयस हा. तू राजाच्या राजवाड्यात नाचण्यासाठी का जात नाहीस?
अँडर्स त्या बाईंच्या बोलण्याचा विचार करू लागला. हे खरंच जावं का आपण राजवाड्यात? ही सुंदर टोपी घातल्यामुळे राजाला भेटायला मी अगदी योग्य आहे. तो राजवाड्याच्या दिशेनं चालू लागला. राजवाडा दिसू लागल्यावर अँडर्सचे डोळे आनंदाने चमकू लागले. राजवाड्याच्या पटांगणातून धावतच तो दरवाजापाशी आला. त्या मोठ्या दरवाजासमोर 2 शिपाई खांद्यावरती बंदुका घेऊन उभे होते. त्यांनी डोक्यावर चकचकीत हेल्मेट घातलं होतं. अँडर्स त्यांच्याजवळून जाऊ लागला तशी त्यांनी त्याच्यावरती बंदुका रोखल्या. कोण रे तू? कुठं चाललायस? तो म्हणला, मी अँडर्स. मी राजवाड्यात नाचासाठी आलोय. नाही, तुला आत जाता येणार नाही. युनिफॉर्म घातल्याशिवाय कोणीच राजवाड्यात नाचायला जाऊ शकत नाही. आता काय करावं असा विचार करत अँडर्स उभा होता. तेवढ्यात सॅटिनचा पांढरा झगा घातलेली एक राजकन्या तिथे आली. तिच्या झग्याला चमकणारी सोनेरी रिबीन लावली होती. तिने अँडर्सकडे पाहिलं. ती शिपायांना म्हणाली, या मुलानं युनिफॉर्म घातलेला नाही हे खरं आहे, पण याची टोपी फार सुंदर आहे. राजवाड्यात यायला ती पुरेशी आहे. त्याला आत सोडा बघू. नुसतं बोलूनच राजकन्या थांबली नाही, तर तिनं अँडर्सचा हात धरला आणि ती चालू लागली. ते एका प्रशस्त हॉलमध्ये आले. तिथे अनेक रेशमी आणि मखमली कपड्यातले स्त्री पुरुष थांबले होते. अँडर्स तिथून जात असताना लोकांनी त्याला वाकून अभिवादन केलं. त्याच्या सुंदर टोपीमुळे त्यांना तो एक राजकुमारच वाटला. हॉलच्या दुसऱ्या बाजूला एक मोठं टेबल होतं. त्या टेबलावर सोन्याची ताटं, वाट्या असं सगळं मांडून ठेवलं होतं. चांदीच्या एका भांड्यामध्ये केक आणि मिठाईची रास रचून ठेवली होती. त्या हॉलचं छत निळ्या रंगानं सजवलेलं होतं. जिकडे तिकडे फुलदाण्यांमधून गुलाबाच्या फुलांचे गुच्छ ठेवले होते. अँडर्स सारं काही नीट पाहून ठेवत होता. राजकन्या एका खुर्चीवरती बसली. आपल्या जवळच्या एका सोन्याच्या खुर्चीवर बसण्यासाठी तिने अँडर्सला खुणावलं. मग टाचा उंच करून अँडर्स त्या खुर्चीवर बसला. समोरच्या ताटात त्याचा आवडता केक होता. आता त्याला भूकही लागली होती. चॉकलेट क्रीम असलेला केकचा तुकडा त्यानं हातात घेतला. तो केक खाणार एवढ्यात राजकन्या म्हणाली, टोपी घालून खाऊ नकोस ना. असं म्हणून राजकन्या त्याच्या दिशेनं वाकली आणि त्याची टोपी काढू लागली. तर अँडर्सने लगेच, नाही, माझी टोपी काढू नकोस. टोपी घालूनही मला व्यवस्थित खाता येतं. असं म्हणून अँडर्सनं केकचा तुकडा ताटात टाकला आणि दोन्ही हातांनी टोपी घट्ट धरून ठेवली. एकदा का आपली टोपी कोणी काढली तर ती परत मिळेल याची त्याला खात्री नव्हती. पण राजकन्या काही हट्ट सोडणार नव्हती. राजकन्या त्याच्या मागच लागली. देणार रे तुझी टोपी मला. याबद्दल ना मी तुझा छान पापा घेईन. आता ही राजकन्या ना खूपच सुंदर होती. तिच्याकडून पापा घ्यायला अँडर्सला नक्कीच आवडलं असतं. पण आईने विणलेल्या टोपीच्या बदल्यात या जगातलं काहीही घ्यायला तो तयार नव्हता. काहीही करायला तो तयारच नव्हता. त्याने जोराने नकारार्थी डोकं हलवलं. पण राजकन्यानं आपले प्रयत्न चालूच ठेवले. तिने अँडर्सच्या खिशामध्ये सगळे केक भरले. आपली सोन्याची जाड साखळी त्याच्या गळ्यामध्ये घातली. आता तरी तुझी टोपी देशील मला असं तिनं विचारलं. पण अँडर्स काहीच बोलला नाही. तो खुर्चीत मागं सरकला. त्याने टोपीवरचे हात अधिक घट्ट केले. इतक्यात दार उघडलं आणि राजा स्वतःच हॉलमध्ये आला. त्या राजाचा थाट काय विचारावा. त्याने निळा मखमली अंगरखा घातला होता. त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. त्यावर हिरे चमचमत होते. त्याच्याबरोबर चकचकीत युनिफॉर्म घातलेले त्याचे सेवक होते आणि डोक्यावर पिसांच्या टोप्या घातल्या होत्या. सोन्याच्या खुर्चीत बसलेल्या अँडर्सकडे पाहून तो हसला आणि राजा म्हणाला, तुझी टोपी फारच सुंदर आहे. आहेच माझी मुली टोपी सुंदर. माझ्या आईनं तिच्याकडच्या सर्वोत्तम लोकरीने ती स्वतः विणली आहे आणि आता प्रत्येकाला ती माझ्याजवळून हिसकावून घ्यायची आहे. अँडर्स तावातावाने म्हणाला. त्याचे हात अजून टोपीवरच होते. पण माझ्या टोपीची अदलाबदल करायला तुला नक्कीच आवडेल नाही का? असं म्हणून राजाने आपल्या डोक्यावरचा चमचमणारा मुकुट उचलला. अँडर्स काही बोलला नाही, पण तो एकटक राजाकडे पाहत होता. राजाने एका हातात मुकुट घेतला
आणि दुसरा हात टोपीसाठी पुढे करून तो अँडर्सच्या दिशेने येऊ लागला. तशी अँडर्सनं झटकन खुर्चीतून उडी मारली. धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा तो धावत सुटला. तो हॉलमधून राजवाड्यात आला. पायऱ्यांवरून थेट पटांगणात पोचला. तो इतक्या जोरात पळाला की राजकन्येनं दिलेली साखळी त्याच्या गळ्यातून खाली पडली. खिशातले केक राजवाड्यातल्या गालिच्यावर घरंगळले. पण त्याची टोपी त्याच्याजवळ होती. ती त्याने दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवली होती. तो आपल्या घराकडे पळत सुटला. त्याला आईची आठवण येऊ लागली. धापा टाकतच तो घरामध्ये शिरला. अरे अँडर्स, कुठे गेला होतास? केव्हाची शोधतीये मी तुला? सांगून नाही का जायचंस? आई अँडर्सला रागवू लागली. तशी अँडर्सनं तिला मिठी मारली. तिला खाली बसवून त्यानं घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्याची ताई आणि त्याचा दादा सुद्धा तोंडाचा आ करून सगळं ऐकत होते. दादाच्या लक्षात आलं की अँडर्सनं राजाचा मुकुट नाकारला. तसा तो ओरडलाच, अँडर्स, तू किती वेडा आहेस रे. राजाच्या सोन्याच्या मुकुटातून तुला कितीतरी वस्तू घेता आल्या असत्या. मखमली जॅकेट, मोठं चांबड्याचे बूट, रेशमी मोजे आणि छानशी तलवार. शिवाय तुझ्या टोपीपेक्षा सुंदर पिसांची टोपी तू खरेदी करू शकला असतास. काहीच कसं कळत नाही तुला? हे ऐकून अँडर्सचा चेहरा अगदी लाल बुंद झाला. तो म्हणाला, अजिबात वेडा नाहीये मी. मला पिसांची टोपी नकोच आहे आणि त्या राजाचा मुकुट सुद्धा नकोय. माझ्या आईने माझ्यासाठी विणलेल्या टोपी इतकी सुंदर आणि अगदी एकदम बेस्ट अशी कोणतीच गोष्ट नाहीये. मग मी खरेदी तरी काय करणार? नकोय मला काहीच. अँडर्सची आई हे सगळं ऐकत होती. तिनं त्याला जवळ ओढलं, मांडीवर घेतलं आणि त्याचा एक मस्त गोड पापा घेतला. संपली ही गोष्ट. ही गोष्ट ना एक स्वीडिश गोष्ट आहे बरं का. म्हणजे स्वीडन या देशातली ही गोष्ट आहे. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? ह्या गोष्टीमध्ये ही गोष्ट ऐकून चित्र काढण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे बघा ना, जगा घातलेली राजकुमारी आहे, सोनेरी मुकुट घातलेला राजा आहे, त्यानंतर टोपी आहे, टोपी घातलेला अँडर्स आहे, त्यानंतर याच्यामध्ये केक पण आहेत. आपण एक काम करूया का, आपल्याला आवडणाऱ्या केकचं चित्र काढूया का? तुम्हाला आवडणाऱ्या केकचं चित्र काढा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईने तुम्हाला दिलेली किंवा तुमची आई तुमच्यासाठी करत असलेली सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती आहे त्याचं चित्र काढा. असं चित्र काढा, त्याचा फोटो काढा आणि मला पाठवा. बरं आहे तर, घरातल्यांशी गट्टी, कोरोनाशी कट्टी. घरातल्यांशी गट्टी, कोरोनाशी कट्टी. बाय बाय.